हॅलो फ्रेंड्स. तर आज थोडा स्पेशल डिनर होता. म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात. तर हे बघा अन्वी टी व्ही बघते. तर म्हटलं चला पटपट बनवून घेते. मला आज पनीर टिक्का बनवायचा होता. तर चला लेट्स ट्राय. तर मी यामध्ये थोडेसे इंडियन स्पायसेस टाकले, व्हेजीस टाकले आणि दही आणि बेसन टाकले. आणि त्यानंतर मी पनीर वॉश केलं थोडंसं पाण्याने आणि त्याच्यानंतर मी क्यूब करून घेतले. क्यूब पण थोडेसे पतले आणि हे करायचे असतात, फ्लॅट करायचे असतात, जेणेकरून मध्ये पण ते थोडेसे स्टीम हे झाले पाहिजे, फ्राय झाले पाहिजे. तर हे बघा मी ते क्यूब ह्या साईडचे केले होते आणि त्यामध्ये मिक्स केले. यामध्ये इंडियन स्पायसेसमध्ये मी टाकलं होतं हळद, लाल तिखट, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला आणि थोडंसं बेसन टाकलं होतं आणि शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा टाकला होता. तर अन्वीसाठी मला पराठा करायचा होता, तर मॅश पोटॅटो केलं आहे मी. हळद, लाल तिखट आणि धना पावडर, थोडेसे जिरे, मीठ टाकलं होतं थोडंसं, कारण थोडंच टाकलं होतं. अन्वीसाठी बनवत होते मी पराठा. कोथिंबीर टाकली होती थोडीशी आणि मॅगी मसाल्याने टेस्ट खूप छान येते पराठ्याला. आणि थोडंसं चीज ग्रेट करून टाकलं होतं मी त्यामध्ये. हे बघा पराठा बनवते मी अन्वीसाठी. असं पीठ घेतलं होतं मी. तर ते झाल्यानंतर तवा गरम करायला ठेवला आहे आणि हे बघा मी पराठा लाटते. आता व्हिडिओ करता येणार नाही, त्यामध्ये पराठा झाल्यानंतरच व्हिडिओ टाकला मी. तर असा पराठा केला आहे. आणि पराठ्याच्या अजून काही टिप्स पाहिजे असतील, काहींचा पराठा तुटतो, तर त्या रिलेटेड मला तुम्ही मेसेज करू शकता. अन्वी बघा, तिला पण मग पराठा पोळी करायची होती, तिने माझ्याकडनं तिचं छोटं आहे सगळ्या खेळण्यात, तर त्याच्यावरती करत होती. आणि हे बघा पराठा मी कशी पलटवते, तरी पण तो तुटत नाही आहे आणि पूर्ण भरलेला होता पराठा. अन्वीला तो खूप आवडला. तो तिने पूर्ण फिनिश केला होता. एवढा मोठा पराठा होता तरी तिला आवडला, तिने सगळा फिनिश केला. हे बघा तिची पण पोळी तयार झाली आणि ती दाखवते. हे बघा पराठा असा झाला होता आणि खूप टेस्टी झाला होता. त्यानंतर हे बघा अन्वीची रिॲक्शन, वाव पराठा बघून. त्यानंतर तिने सगळा पराठा फिनिश केला. त्यानंतर मी लागले होते आपलं पनीर टिक्का बनवायला. तर हे सगळं प्रिपरेशन मी करून घेतलं होतं पनीर टिक्कासाठी. एअर फ्रायरमध्ये करते मी. तर एअर फ्राय प्रीहीट करण्यासाठी ठेवलं मी 5 मिनिटसाठी. आणि अशा स्टिक्सला, बांबू स्टिक्स आहेत, त्याला मी व्हेजीस आणि पनीर लावून घेतलं आणि एअर फ्रायरमध्ये 180 डिग्रीला 10 मिनिट्ससाठी ठेवलं होतं. 5 मिनिटाचा गॅपवरती मी परत त्याला फ्लिप केलं आणि थोडंसं ऑइल लावलं होतं त्यावरती, तर छान लागतं. तर ते झाल्यानंतर 5 मिनिट परत लावलं आणि त्यानंतर आपला पनीर टिक्का पण रेडी आहे. थँक्यू.